नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता दुसरीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण दुसरीची मराठीची संकलित मूल्यमापन 2ची द्वितीय सत्रची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, गणित, इंग्लिश, सेमीच्या, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. या व्हिडिओतल्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या आपल्या वहीत लिहून घ्या, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. बघा, आपला द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2चा पॅटच्या पेपरमध्ये पहिला प्रश्न असेल 4 गुणांसाठी. तो म्हणजे अक्षर किंवा शब्द ऐकून लिही. शिक्षक तुम्हाला 4 शब्द सांगतील, ते तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीने लिहायचे असतील. कोणतेही 4 शब्द असतील यासारखे आपल्या पाठ्यपुस्तकातले. त्यानंतर एक जाहिरात दिली जाईल दुसऱ्या प्रश्नामध्ये. ती आपण वाचायची आहे आणि त्यावर आधारित विचारलेले जे काही 4 प्रश्न आहेत, त्या 4ही प्रश्नांची उत्तरं, प्रत्येक प्रश्नाला 4 चौकटी आहेत, 4 पर्याय आहेत आणि त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला फक्त निवडायचा आहे. विधान वाचायचं आहे, त्याचं उत्तर त्या जाहिरातीमध्ये शोधायचं आहे त्या पर्यायातलं आणि जे असेल त्याच्यासमोर टिक मार्क करायचे. बघा, पहिलं, बालकांसाठी तिकिटीचा दर किती आहे? ₹5. बघा, याच ठिकाणी दिलेलं आहे ₹5. पुढचं, मोफत प्रवेश कोणाला आहे? बघा, या ठिकाणी उत्तर शोधा. बघा, या ठिकाणी टीप दिली बघा, पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश आणि बिस्किटचा पुडा. मग पहिली दुसरीतील मुलांना ही जी काही चौकट आहे तिथं टिक मार्क करायची आहे. तिसरा, आईबाबांसाठी तिकिटाचा दर किती आहे? ₹25. बघा, याच ठिकाणी दिलेला आहे, मोठ्यांना ₹25. त्यानंतर पक्ष्यांच्या नाटुकल्यातील कलाकारांची नावे. ही खाली नावं दिलेली आहेत. बघा, ही कलाकार, ते सगळं आपण या ठिकाणी जसंच्या तसं लिहायचं आहे. प्रश्न 6वा, अक्षराचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर. बघा, जी आणि आ हे 2 शब्द दिलेले, त्याच्यापासून शब्द तयार होतो आजी. अर्थपूर्ण शब्द पाहिजे. पुढचं, र मा ज, मावरून शब्द तयार होतो मांजर. त्यानंतर हुशार, हुशार, या पद्धतीने 3 शब्द बनवायचे आहेत. प्रश्न 7वा बघा, 2 गुणांसाठी, चित्रातील कृती बघायची आहे आणि तो मुलगा किंवा मुलगी काय करते ते लिहायचं आहे. बघा, उदाहरणार्थ, ती धावते. मी इथं काय लिहिणार? तो नाचतो. इथं ती अभ्यास करते, या पद्धतीने, किंवा ती वाचते. प्रश्न 8वा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. ते दिलेलं आहे आणि पुस्तक दिलेलं आहे. आपल्याला तसे शब्द बनवायचे. ते नाटक, ते फूल, ते डस्टर, या पद्धतीने. प्रश्न 9वा बघा, 3 गुणांसाठी, पुढील शब्दांच्या जोड्या वापरून एक एक वाक्य लिहायचं आहे. बघा, पातेले खीर दिलेलं आहे. पातेल्यातील खीर मांजर खात आहे. दुसरं, कढई पुरी, मला कढईतली पुरी आवडते. ताट जेवण, आईने ताटात जेवण वाढले. या पद्धतीने आपल्याला वाक्य लिहायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीची मराठी विषयाची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे गणित, इंग्रजीची प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा.
थँक यू.